कोकण हे फक्त एक नाव नाही, तर ती एक भावना आहे. ती हिरवीगार झाडी, वळणावळणाचे रस्ते, तो मातीचा सुगंध, अथांग निळा समुद्र आणि मनाला शांत करणारा हा कोकणाचा किनारा. जंगलाची ती पाऊलवाट आणि हातावरचा तो ताजा रानमेवा. ह्याच्यासाठी गाव हवं, मुलांसाठी, बाकी कशासाठी नाही. हे बघा बघा बघा, अवतारे तुझा हात दाखव, हात दाखव. हे बघा, लग्नाची लगबग, ती येणारी वारात, तो वाजणारा खालूबाजा आणि त्यासोबत कुलदेवताच्या नावाने हा गोंधळ, आईच्या नावाने हा जल्लोष आणि ती परंपरा मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. मनातील ही पंगत आणि आपुलकीने वाढलेलं जेवण, हे सुख अनुभवायला नशिबात कोकण असावं लागतं. तर मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये, जो आहे कोकणाचा. आणि चाललोय आपल्या मित्राच्या गावाला, दापोली. पहाटे पहाटे निघालोय 5 वाजता, त्यामुळे गडबड होती, सगळे असे झोपलेले. अमय पण झोपलेला, गाडी चालू, ऑटो पायलट वरती गाडी चालू होती. तर आता नाश्ता बिष्टा झालाय मस्त पैकी. आता जाऊया पुढे. पुढे कुठे थांबवणार आहेस तू? आता आपण जाणार पुढे एक मध्येच डोंगरात असं एक छोटस हा. हॉटेल आहे, त्याच्याकडे आपण थालीपीठ आणि आता आपण आता जाऊया आंबेच्या मार्गी. नवीन रूट अमय घेऊन चालला. 2 गाड्या आहेत ऍक्च्युली आपल्या. ही एक अमयची गाडी आहे, ही एक अमयची गाडी आहे आणि ही आपली गाडी आहे. या 2 गाडीमध्ये सगळे डिस्ट्रीब्युटेड आहेत. वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि सकाळी एवढं ट्रॅफिक. आपण आता नागोठण्यात. काय श्रवण भाई, काय मग? आज एक नवीन मेंबर आहे, श्रवण, माझा भाचा. त्याला खूप दिवस बघायचं होतं, आम्ही ब्लॉग कसे करतो. तर आम्ही ब्लॉग असे करतो श्रवण. आणि हिला ओळखता तुम्ही, ही आईस माझी. कुठे गेली दिसते ना, दिसतेस का? ही बघा, ही आईस माझी, तो श्रवण, ही श्रद्धा. आप्पा बसले अमयच्या गाडीत. आम्ही सकाळी निघालोय 5 वाजता. सकाळी 8 वाजता एवढं ट्रॅफिक आहे, विचार करा तुम्ही. 8 वाजता विचार केलेला आम्ही लवकर निघालो तर लवकर पोहोचू, पण आम्ही सगळे अजून ट्रॅफिक मध्ये आहोत. सीट एक्सचेंज झाली. सीट हा पोरगा पुढे आला, ती मागे गेली, रेवा झोपली. पोचलोय कोलाडला. मगाचा इंट्रो जरा घाईत झाला. आपण निघालोय कोकणात, दापोलीला. प्रॉपर दापोली मध्ये नाही रे बाळा, प्रॉपर दापोली मध्ये अमयच्या घरी. एकदम प्रॉपर कोकणातलं फिलिंग कसं असतं घराचं, तसं घर आहे ते. पहिलं आता आपण आज चाललोय त्याचं प्रॉपर दापोली मध्ये, शहरामध्ये त्याचं घर आहे. तिकडे राहू, थोडं मुलांना एन्जॉय करायचं बीच वरती. जरा बीच वरती एन्जॉय करू आणि मग उद्या सकाळी उठून आपण त्याच्या गावी जाऊ. ते आहे भोपण. ते पण खूप सुंदर आहे गाव, खूप छान आहे. पोहोचलो आपण माणगावला. झोपले सगळे झोपले, फक्त मी आणि श्रवण जागा आहे. आणि श्रवणची आजी पण जागी. आजोय माणगावला. एक्सपेक्टेड होतं थोडस ट्रॅफिक लागेल, थोडं ठीक. अशी डबल जे जातात ना, त्यांच्यामुळे जरा अशी गडबड होती सगळ्यांची. डबल जे ओव्हरटेक करून जातात, मग याच्यामुळे सगळे ट्रॅफिक जॅम होते. रस्ता छान झालाय, राईट मारून आंबेत मार्गी जाणार. पुढून नाही जात, हा रस्ता जवळ पडतो आणि खूप सिनिक व्ह्यू आहे. लास्ट टाइम आम्ही गेलो तेव्हा मस्त थंडीत गेलेलो, थोडं धुकं होतं त्या रोडला. ना घाई पोचण्याची, ना ओढ शहराची, फक्त ही नागमोडी वळणं, साथीला गर्द झाडी, शांत वाहणारी ती नदी आणि मनाला साथ घालणारा हा रस्ता. त्यांना शिशू वगैरे करायला दे. नाश्ता नाही दिला, काय नाही, बिचारे गरीब त्या पाखरांना. नुसता गावावरनं मुंबईवरनं गावी फिरवतोय. हे बघा, पॅरोट्स, पक्षी आणि हा सगळ्यात छोटा पॅरोट आहे. आणि ते उभं आहे ना, ते मधलं पॅरोट आहे. आणि एक गाडीत आहे. थोडा ब्रेक घेतलाय. हे ना, हे छान स्पॉट आहे हा.
पावसाळ्यातला किंवा असा नॉर्मल पण देशमुख बाग, पण अनफॉर्च्युनेटली आमय आज बंद आहे. बंद आहे. आम्ही काय खाल्लेलं लास्ट टाइम? थालीपीठ आणि थालीपीठ वडापाव. बाजूला आहे डेंजर डॉन आहेत सगळे, डेंजर डॉन. खोबरे नारळाची वडी. नारळाची वडी खाल्लेली मस्त. आता त्यांचं मला वाटतं रेन्युएशन चालू आहे. आता रेन्युएशन चालू असल्यामुळे पण हवा यांचीच भीती वाटते फक्त. पण we would suggest की कोकणात येणाऱ्या कोकणात लोकांनी दापोलीकडे जाणाऱ्यातल्या लोकांना लोकांनी इथे नक्की खावं. म्हणजे मी लहान असल्यापासून ह्या हॉटेलला येतोय तेव्हा एकदम कौलारू होतं. आता हे जरा छान चिऱ्याचं वगैरे बांधतायत आणि समोरून जो व्ह्यू दिसतो ना, आता ते काम चालू आहे, जाऊ शकत नाही उगाच आपण त्यांना त्रास नाही देऊ शकत. पण मस्त जबरदस्त व्ह्यू आहे. आता काय खायची इच्छा होती आम्हाला थालीपीठ वगैरे म्हणून तिकडे कमी खाल्लं. आता इथे ते देव देतो तेव्हा खायचं असतं, समजलं काय? नाही, पण इथे पण एक पुढे आहे ना, नको आता इथे नको. पण, असं चपरावरून पाणी येतं. या इथे ना, तिथे पाहूया. हे पुढे ना, पण आता नको पुढे थांबूया. आता नको थांबू. आता direct पेट्रोल. आता काय आमच्या सगळ्यांना गाडीत झोपलेले, त्यामुळे मला काय व्यवस्थित शूट करता नाही आलं. सगळे झोपलेले. direct. आम्ही त्या आंबेच्या नदीवर थांबणार होतो, पण तिकडे मधमाशा होत्या. हा. मी असा इन्स्टा काढलेल्या वरती, तुम्ही शॉर्ट बघितलं असेल, मी हात आतमध्ये घेतला, सगळ्या मधमाशा उठलेल्या होत्या. ते मम्मा बरोबर सगळं खाणार ती. आई हळूहळू खा बाबू. माझ्याकडे काय नाही. दे. चपाती? सोनू, चपाती बनवायची का? ये लवकर ये. ये लवकर. अरे संपलं माझ्याकडे काय नाही. चल, आमच्या गाडीत कोण आलंय? आमच्या गाडीत एक उंदीर आलाय. ए दियारिका, 10 वाजले, 10 आणि गरम व्हायला चालू झालंय. घाम फुटायला झालेला आहे, घाम फुटायला अक्षरशः. रस्ता एवढा भारी आहे आता, मस्त रस्ता आहे आता, मस्त रस्ता आहे. एवढा छान रस्ता आला आता पुढे. आता पोचू ऑलमोस्ट एक 1-1.5 तासामध्ये दापोलीत पोचू आपण. काय बोलतो? अगं हलत नाही. त्याला काय बोलला श्रवण तू काय बोलला? परत बोल. बसले पुढे तर हलतच नाही अजिबात. ते चिटकलाय बघ असं. मावळ जाताना गाडी चालवतोय आणि हे मामी सात झोपते. ते काय दे काय आलं? मस्त भारी डायलॉग दिला तरी. शॉर्टकट रस्ता आहे. मम्मी पटलंय का तुला? पटलं ना तुला? सगळ्यांना म्हटलं. सगळ्यांना पटलंय. मम्मी माती हवी आहे का? अशी लाल माती बघितल्याशिवाय वाटत नाही आपण कोकणात आलोय. रस्ता खराब आहे, पण असा रस्ता पाहिजे आपल्याला, त्याशिवाय वाटत नाही आपण कोकणात आलोय. कशावर? चला, ऊन बघायला लागतंय. ए चलो चलो. थोडा तापलोय, एवढं ऊन लागतंय. पोचलो आपण दापोलीत, आता जस्ट पोचलो. वाजलेले आहेत बघाल तर 11:15 झाले. 11:15ला पोचलो. 5-5:30ला निघालेलो. ते काय एवढ्या उन्हाचे खेळत बसलेत. तर जाऊया मस्त की फ्रेश होऊया आणि जाऊया जेवायला. तर तुम्ही डोळ्यावरनं बघू शकता आम्ही काय डेंजर झोपलो असू. सगळे झोपले आणि आम्ही एवढे डेंजर झोपलोय. आलो, जेवलो आणि जे झोपलो. 11:30 वाजता पोहोचलो आणि आम्ही आलो, बाहेर गेलो, जेवून आलो आणि 5 मिनिटं पडूया म्हणून जे आम्ही झोपलोय ते आत्ता वाजले 6 वाजता उठलोय. 6 वाजता. डेंजर. बीचला जायचंय, तो सनसेट भेटतोय नाही भेटतोय माहित नाही.
आम्ही काढतोय गाडी तिथून. पटापट इकडनं 20 मिनिटं लागतात दापोली बीचला जायला. जाऊया फटाफट. दापोलीच्या कुशीत बसलेला हा निसर्गाचा चमत्कार, मुरुडचा तो सोनेरी किनारा आणि मखमली वाळू, सूर्याची किरणे जेव्हा ह्या पाण्यावर नाचतात तेव्हा एक निसर्गाचं वेगळं स्वरूप पाहायला मिळतं. अमय थँक्यू हा काय पोहोचवल्याबद्दल है ना. मी काय गाडी चालवली आहे पण वेळ आलो हे महत्वाचं आहे. वेळेत आलो हे सगळ्यात महत्वाचं आहे, नाही तर उद्या परत यावं लागलं असतं. दापोलीला फिरायला आल्यावर मुरुडच्या या सौंदर्याला डोळ्यात साठवल्याशिवाय हा प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. The next day. तर सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आमयच्या घरून आज दापोलीतून. काल ऍक्च्युली आम्ही खूप भरपूर थकलो काल आम्ही. आणि आता सकाळपासून अर्धा तास झाला माईकच लावतोय. काहीतरी आमय साहेबांनी जुगाड केला आणि चालू केला. हम चुनौतियों से नहीं बीप से परेशान आहे. खूप उशीर झालाय. वाजले आहेत 9:30. आम्ही किती वाजता निघणार होतास? 7 वाजता. आम्ही 7 वाजता निघणार होतो. हे आमयचं घर आहे दापोलीतलं. किचन आहे, इथे बेडरूम आहे. घराची टूर नंतर देतो, अजून भरपूर फिरायचं आपल्याला. आपण जरा निघूया फटाफट. बाकी सगळे खाली गेले आहेत आणि आम्ही पण वाट बघतोय हा कधी निघतोय. चाव्या बिव्या घेऊन उभे आहेत. चला. ह्यांना आत्ताच 9:30 वाजता यांना ऊन लागतंय बाबा. हा ही बघा. आणि ते सगळे दीड वर्ष होत. देवा तू काय खाणार आहे? फक्त पाणीच पिणार. श्रवणची मिसळ पाव, माझा वडा उसळ. तिकडे एक मिसळ पाव वडा उसळ. तिकडे तर माहित नाही ही काय खाते माहित नाही. मिसळ पाव. तू का आमय तू मार्केट फिरवणार होतास. चला आता मार्केटला. मार्केटमध्ये जाऊ आता. मस्त एवढा नाश्ता केलाय. श्राद्धाला सगळ्यात जास्त आवडला नाश्ता. दापोली तालुक्यात आसूद या गावात हे जोळाई मंदिर आहे. हे मंदिर 17व्या शतकात बांधलेले आहे. 2005 नंतर या मंदिरचा जीर्णोद्धार केला गेला. ह्याच्या आधी हे मंदिर पूर्णपणे लाकडाचे होते आणि कौलारू होते. जोळाई देवी नवसाला पावणारी स्वयंभू देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. प्राचीन काळातल्या पाषाण आहेत जे कोरले गेलेले आहेत आणि देवांच्या प्रतिमा आहेत त्या. गावावर कोणतेही संकट व आपत्ती येऊ नये गावावर लक्ष ठेवण्यासाठी खूप वर्षापूर्वी ही जोळाई देवी गावाच्या सीमेवर जाऊन राहिली आहे असं सांगितले जाते. हे आहे व्याघ्रेश्वर मंदिर. हे सुमारे 12व्या शतकातील आहे. 800 वर्षाहून अधिक जुनं आहे. अनेक मंदिराप्रमाणे येथेही जीर्णोद्धार होऊन काही नवीन बांधकाम झाले आहे.
परंतु सुदैवाने मंदिराचे मूळ कौलारू स्वरूप अजूनही पाहता येते. येथे बाजूला हे छोटंसं एक कुंड आहे. हे कधीही आटत नाही असे सांगितले जाते. सगळे आंबे घ्यायच्या मागे लागलेले आहेत. कसा आहे, गोड आहे का? एवढा छोटासा आंबा तुझा? दाखव असं दाखव. अरे बापरे, एवढंच? तू नाही खात आहे? ते बघ आजी खाते, टेस्ट कर. झालं आपलं दर्शन मस्त. अप्पांची इच्छा पूर्ण झाली आहे. हे माझ्या आजीचं म्हणजे अप्पांच्या आईचं आजोळचं मंदिर आहे हे चोळाई. तर व्यवस्थित दर्शन झालं आपलं. आता सहकुटुंब सहपरिवार मी आलो. फार इच्छा होती की आईच्या जन्मभूमीला जाऊन तिथं नतमस्तक व्हायचं म्हणून. आणि आज मला अतिव समाधान झालं की मी माझ्या कुटुंबासहित तिथे आलेलो आहे. आणि पुन्हा संकल्प केला की मला इथे यायचं आहे आणि नतमस्तक व्हायचं आहे. नक्की परत येऊ आपण. यावेळेला आपण नवरात्रीमध्ये 2-3 फेऱ्या या साईडला दसऱ्याच्या. सगळ्यात मस्त मजा तर या पोरांची चालू आहे. का आंबे काय पाडतायत, खाल्ले आंबे खातायत. तेव्हा किती आंबे खाल्ले? तू काय नाही खाल्लं? आलोय आपण आता झोळाईचं मंदिराचं दर्शन घेऊन. खूप सुंदर मंदिर होतं. उठायला गरम झालेलं म्हणून थोडं थंडगार होत होतो. आंब्याची पेटी घेतली. काय महत्व आहे अमय या मंदिराचं? किंवा हे स्मारक आहे ना? एक स्मारक आहे. इथे एक जवळजवळ किती नाही म्हणाल तरी पण एक 100-150 फुटाचं स्मारक आहे परशुरामांचं. खूप छान आहे. मला वाटतं पावसाळ्यात इथे आणखीन जरा वातावरण आणि थोडं थंडीमध्ये एकदम मस्त असेल. आता जरा हे सगळं संपूया. मँगो मधून बनवलेले आईस्क्रीम आहेत ओरिजिनल. मँगो, करवंद, सगळं होममेड वाले आयटम. कोण खाताय आईस्क्रीम तर कोण खाताय लिंबू सरबत आणि स्पेशली करवंदाचं सरबत पण आहे. खूप सुंदर आहे. काय ग मम्मी, पावसाळ्यात कसला भारी व्ह्यू असणार इथे. मस्त व्ह्यू आहे. इमॅजिन करा, पाऊस पडतोय, मस्त धुकं आहे. हे महाराज, हे परशुरामांची मूर्ती, ही आमची रेवा. खूप छान आहे. फर्स्ट टाइम आलो इथे. आमय खूप छान ठिकाणी आणलंय. आणि आतमध्ये पण खूप छान आहे. काय एको काय होत होता समजत नाही ना. म्हणजे मेडिटेशन काय ते सायंटिफिक गोष्ट आहे. एका कोपऱ्यात ना बोललं ना की दुसऱ्या कोपऱ्यात ऐकू जात. पण आता असं झालं ना, एवढं गरम होतंय.
म्हणजे अल्टिमेट वाला गरम पण होतंय. तसं ते म्हणजे ह्या आता सावलीत उभं राहिलं ना की ते फील होत नाही अजिबात. एवढा मस्त वारा चालू आहे इथे. पण जसा तू इथून तिकडे उन्हामध्ये गेलास की परत आहे ते आहे. हा आणि बरं वाटतंय. मला वाटतं तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता. परिसर पण खूप छान आहे. मी म्हटलं ना पावसात इथे आणखीन छान वाटत असणार. आता ते एवढं दिसणार नाही. थांबा मी तुम्हाला फोन मधून दाखवतो. हे बघा, इथून पूर्ण समुद्राचा पट्टा दिसतो आणि हा असा पूर्ण व्ह्यू आहे. आंबे काढतायत आंबे मस्त. श्रद्धा कसलं झाड आहे? कुठलं अशी झाड आहेत मस्त एवढी छान वाटतायत ना. आता निघतोय आपण आमाईच्या घरून खुद्द दापोलीतनं. आता चाललो आपण त्याच्या गावी. त्याचं मूळ गाव आहे बोपण, जो एकदम प्रॉपर कोकण आहे, जे तुम्हाला आपल्या पुढच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल. वातावरण एवढं सुंदर झालंय, एवढं छान वातावरण झालंय ना की अचानक एकदम जो ऊन होतं, जे सगळं होतं ते अचानक निघून गेले आणि एकदम थंड वातावरण झालंय. कदाचित पाऊस कुठेतरी पडला असेल किंवा पडणार असेल म्हणून, पण खूप सुंदर वातावरण झालंय. आता थोडं गाडीची साफसफाई करतोय, कारण का हे सगळे काल जे चौपाटीला गेलेले सगळी वाळू सगळी गाडीमध्ये आहे. ही काठी मगाशी आंबे पाडत होते. नारंगी आकाश, थंडगार वारा, कोकणाच्या मातीतील ते सुंदर कौलारू घर. एक अशी संध्याकाळ जी फक्त डोळ्यात नाही तर थेट हृदयात साठवून ठेवावीशी वाटते. हे काही कलर करेक्शन केलेलं नाहीये. हा ओरिजिनल कलर आहे सनसेटचा, ओरिजिनल. काय वाटतो ना सनसेट जबरदस्त. काय व्ह्यू वाटतोय. शहरातील गर्दीपासून दूर कोकणाच्या ह्या छोट्याशा गावातील ही सांज मनात एक वेगळी शांतता देऊन जाते. हेच तर आहे आमचं कोकण, जिथे साधेपणातही स्वर्ग आहे. पोचल्या पोचल्या मजा ना. आंबे हे बघा, हाताला आंबे आहेत, हाताला दिसतायत का तुम्हाला? कैऱ्या हाताला आहेत. हे काय, हे बघा सगळ्या कैऱ्या इथे हाताला आहेत. मस्त ही पोरं ही बघा. तुम्हाला काय हाय आल्या आल्या जरा तरी हा काय खेळताय तुम्ही? ही पोरगी बघा गावची झाली, गावची. तू काय करते? मातीत खेळायला आवडतं तुला? काय आल्या आल्या कामं चालू तुझी? हा तेच दाखवतो आल्या आल्या काय चालू आहे. ए चला कपडे बिपडे जरा बदला, फ्रेश बिश व्हा जरा, की आताच माती आणि चिखलामध्ये खेळायचंय तुम्हाला? मग काय उचलून टाकलंस तू? सापाची काप. पुरसा. आल्या आल्या आम्हाला दर्शन पुरसा होता, पुरसा. आहे ना. ती दगडामध्ये अडकलेली. हा ती श्रद्धाला दिसली पहिली. तर मस्त आलोय आता. भरपूर काय काय रिनोव्हेशन केलंयस रे तू, भारी भारी केलंयस. आतमध्ये पण आतमध्ये आता पहिले बाहेर ना. आता हे पक्षी इथे सुंदर दिसत आहेत. आता ते मॅच झालेत मॅच झाली. या सगळ्याला. गेल्या वेळी आम्ही एवढी मजा केलेली इथे है ना. काय म्हणजे आमईने ना, आमईने चिकन बिकन जाम भारी बनवलेलं चुलीवरती. इथेच पाठीत चूल आहे, ती पण बनवूया. आणि अजून काय काय आमई शिकवणार आहे मला. काय काजूला कुठे? समोर बस सरळ. हा समोर समोर. तो ह्याच्यामध्ये झूम नाही होणार ना. भारद्वाज. तर आम्ही काय काय शिकवणार आहेस तू? मी शिकवणार आहे हा. चिकन बनवायला आणि
नाही ते तू काय बोललास ना काजूचं काहीतरी करायचं. काजूला रिंगण मारायचं, खत घालायचंय आणि कोकमं काढायचे. परत आंबे पण काढायचे. आंबे तयार झाले तर ते पण काढायचे आपल्याला. आणि त्याचबरोबर ही बारीक बारीक पातेराव पण जमवायचं आणि जाळायचं आहे. आणि मला वाटतं की बाबांनी एक जागा पण बघून ठेवली जिथे बासमती राईस लावणार आहोत. अरे मग भारी. त्याच्यासाठी आपण छोटस काय शेत भाजणी वगैरेचा प्रकार पण आपण प्रयत्न करू. पण आपण फक्त 2 दिवस जाऊ तिथे, उद्या आणि परवा. मग मंगळवारी निघून जाणार. आता ही सगळी कामं आपण असताना आटपली तर ही सगळी कामं आपण कॅप्चर करू, तुम्हाला दाखवू. येस. हे की नाही. पण आम्हाकडनं काय काय ते कोरवाला कोकण असतं ना, एकदम मुळातलं तळातलं कोकण, ते आपलं हे कोकण आहे. ते जे दापोलीमध्ये होतं ते शहर आहे. शहर आहे. ते शहर झालंय आता. तर कोकणातलाच भाग आहे पण तिकडे शहरीकरण झालंय. तेच पहिल्याच म्हणून काढलं आणि शूट केलं लगेच. हे बघा ही पोरं, ह्याच्यासाठी गाव हवं मुलांसाठी, बाकी कशासाठी नाही. हे बघा 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 अवतारे, तुझा हात दाखव, हात दाखव. हे बघा तुझे हात बघा. ही पोरगी बघा. ह्यांना काय आहे, हे ह्यांनी आल्यानंतर कपडे वगैरे पण नाही बदलले. ते आले ते अशाच बसले डायरेक्ट डायरेक्ट मातीत. आम्ही आलो, गाडी लावली, सामान ठेवेपर्यंत दूर निघाल्या. दूर निघाला. बाहेर लाल मातीचं अंगण, सोबत आपली माणसं आणि पानात वाढलेला तो अस्सल कोकणी पाहुणचार. शहरातल्या डायनिंग टेबलपेक्षा अंगणातल्या या पंक्तीचा स्वाद काही वेगळाच आहे.